अरुणा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025ची संपूर्ण माहिती सांगणार आहे. दरवर्षी मकर संक्रांती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2025मध्ये मकर संक्रांती नेमकी 14 जानेवारीलाच आहे की 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे? तसेच संक्रांत यावर्षी कोणत्या रंगावर आलेली आहे? म्हणजे संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे? संक्रांती कोणत्या दिशेने जात आहे? या दिवशी दान म्हणून काय द्यायचे? संक्रांतीचा पुण्यकाल, फल, तर या दिवशी कोणती कामे करू नयेत आणि कोणती करावीत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉन ही घंटा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती दिसेल. तर चला मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलतर्फे 2025मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा. आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो. तसेच संक्रांत हा सण आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला जातो. सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि देवांची प्रातःकाल सुरू होते. तर यावर्षी म्हणजेच 2025मध्ये मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. तर यावर्षी म्हणजे 2025मध्ये संक्रांती मंगळवारी 14 जानेवारीलाच आलेली आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पश कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये तिने गदा घेतली आहे. कपाळावर केशराचा टिळा लावला आहे. वयाने ती कुमारी असून बसलेली आहे. हातामध्ये वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने ती सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार, नाव, नक्षत्र नाव मोहदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या तर त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या पर्वकाळात गायीचे दान, नवे भांडे, गायीला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, वस्त्र, घोडा या सर्व वस्तू तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. संक्रांती दिवशी वर्ज्य कामे कोणती आहेत? दात घासणे, कठोर बोलणे, एखाद्याचा अपमान करणे, झाडे तोडणे, तुळस तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, ही सर्व कामे या दिवशी करू नयेत. तर संक्रांतीचा हा सण 3 दिवसाचा असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, ती 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे. अशा प्रकारे 3 दिवसांचे वेगळेच महत्त्व आहे आणि आपल्याकडे 3 दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांत सण साजरा केला जातो. महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत चालतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीची बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला
आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.